हाय मित्रांनो, आता आपण काम स्टार्ट करतोय आणि बघू शकता आता 12:52 झाले. आज तारीख आहे 17. तर आपण गाडी काढली आणि इथं आलोय मेन रोडवर आणि ऑनलाईन गेलो उबरला आणि ओलाला रॅपिडो ऑन केलं. तर बघा पहिली राईड कुठं लागते. बाकी ओव्हरऑल तर राईड वगैरे भाऊ बोलला होते रात्री, तर आपण टार्गेट वगैरे कंप्लीट झालं व्यवस्थित. तर बघा आपला दिवस जातो आजचं, कारण काल आपले 17च्या आसपास काहीतरी झालं. तर पहिली ट्रिप तर लागली आपल्याला ओलाकडनं लागली लोहगावची. 300-350 प्लस काहीतरी होतं. एक्सेप्ट केली, झाली एक्सेप्ट. आधी त्यावर 500ची पण झाली, 150ची पण कस्टमरने स्वतःहून कॅन्सल केली. लगेच दुसरी पण लागली. तर जावा कस्टमरच्या लोकेशनवर, जो इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप जिथं मी नेहमी CNG वर तो बोललो ना अगोदर, तिथनं ते बघा चिंचवड चौकाच्या अलीकडनं. तर आले लोकेशनवर, बघा कस्टमर एअरपोर्टच्या पाठी जो मिलिटरी एरिया आहे गेटवर सोडला आपण. 398 रुपीज आपल्याला भेटले. तर पुढची ट्रिप लागली आहे. रेल्वे गेट 6ला ड्रॉप करायचं आहे. DY पाटील कॉलेजमधूनच आहे. तर आपण इथं आलतो DY पाटील चौकात, नाश्ता वगैरे केला. तर इथनं बघा कस्टमर कुठे थांबले. फोन तर केला आपण, मेन गेटला आलो करून सांगितलं. असे कस्टमर राग असा येतो ना. मी कमीत कमी 15 मिनिटाचा DY पाटील कॉलेजच्या बाहेर थांबलोय. त्या म्हणलं जाऊ दे, स्टेशनला जायचं, स्टेशन आपला चांगली राईड लागल म्हणून मी थांबलो. तर कस्टमर अचानक माहित आहे काय झालं, मी कॉल लावला, वाटतं ते लोक तिथे निघून गेले. एक साथ ओला आणि उबर दोन्ही बुक केलेली. तर उबरच्या राईडमध्ये कस्टमर बसते बसून गेले आणि नंतर माझी राईड कॅन्सल केली. म्हणजे मला असे कस्टमर असतात, त्यांना कळतं की 15 मिनिटापासून मी कॉलवर अपडेट घेतोय, मी आलोय बाहेर वगैरे हे ते. यांनी येऊन चेक करून मला वाटल्यानं त्याची राईड हाय करू. मग मी विचारलं ना, म्हणलं असेल स्वतः येतील. आधी आपली माझ्या गाडीचा नंबर भेटल्यानंतर दुसऱ्या गाडीचा नंबर भेटला, तर दुसऱ्या गाडीत जाऊन बसली. ती पण वॅगनरच होती. एवढंच आहे की त्या पाठी ड्रायव्हर वॉन्टेड लिहिलेलं, म्हणजे हेच आहे की फ्लीटची गाडी आहे. त्यामुळं उबरला रेट तसे पण कमी असतात, त्यामुळे ते डायरेक्ट तिथंच. तर हे असे जे कस्टमर असतात ना, त्यामुळे खरंच कधी कधी अशा या साईडच्या ट्रिप पिकअपच करावं वाटत नाही. एक तर इथं रेंज नसते मोबाईलला, सगळ्यांना माहिती. DY वाड्याला जे जिओचं सिम यूज करतात त्यांना माहीत असेल, त्या जिओला काही सुद्धा रेंज नसते. असं आता काय करणार, कॅन्सलेशन चार्ज भेटतो की नाही बघू. नाही भेटला तरी आपण ओलाला कॉल लावला तरी काय एक्सेप्ट होणार नाही कॉल आपले. बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. आता ते बोलतात ना माझ्यासोबत याच्या अगोदर पण असं झालंय. आता बघा या मॅडम माझ्या कम से कम 15 ते 20 मिनिटं वेस्ट केले, ठीक आहे. आणि ते बोलतात ना जे होतं चांगल्यासाठी होतं. तर अक्षरशः एक्सपेक्ट नव्हतं मला. रॅपिडो कडनं इंटरसिटी ट्रिप आली नवी मुंबईची 2000 प्लसची काहीतरी आहे. म्हणजे दिवसभराचं आपलं काम झालं समजा. तर हे असं बोलतात ना की आपलं जर कुठं काय जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं, तर कर्मा बाय आज तर बिलीव्ह झाला मला. म्हणजे याच्या अगोदर पण माझ्यासोबत असं झालंय की मी जातो, कस्टमर कधी कोण कॅन्सल करतं, कोण कुठं काय होतं त्यानंतर मला चांगली ट्रिप लागतीच लागती. आता पण मला 2000 प्लस कितीतरी आम्ही चेक नाही केलं, पण त्या इंटरसिटी मला दाखवली. नवी मुंबईला जायचंय, हॅलो ठीक आहे चालेल, केली एक्सेप्ट. तर कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केलं, तुम्हाला दाखवतो रॅपिडोची किती भेटतात. आणि आपल्याला तिथनं रॅपिडोकडनं रिटर्न ट्रिप लागते की नाही हे पण बघायचंय. हा मित्रांनो, आता समोरचं ट्रॅफिक बघून तुम्हाला कळत असेल की आपण कुठे सध्या मुंबईला नवी मुंबईला ट्रिप ड्रॉप केले. त्याचे मला 2033 रुपये समथिंग काय भेटले 120 किलोमीटरचे. तर ठीक आहे, ही ट्रिप कोणते झाले, टोलचे वेगळे भेटले. पण त्यावरून एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. मला तिथं आलो की उबरला ऑनलाईन गेलोय आणि उबरला ऑनलाईन गेल्यानंतर इकडं उबरला ऑनलाईन गेल्यानंतर मला उबरची ट्रिप लागली आहे सुरतची. म्हणजे इथं मुंबईला 150 किलोमीटर काहीतरी आहे. तर 3700 समथिंग काय दाखवले, 4000च पकडा आणि टोल वगैरे वेगळं तेच. तर आता निघालोय मी, कस्टमरला पिकअप पण करतोय. बघूया नवीन एक्सपिरियन्स, मी कधी त्या साईडला गेलो नाहीये आतापर्यंत. आता गेल्यावर बघूया काय होतंय. जर तिथं नाही वाटलं तिथं मग 100-150 किलोमीटर आपण तिथं करू शकतो. तर बघूया, असं तसं म्हटलं तरी एकच होईल. काय होतं बघू. आता मला मी थोडंफार विचारायचं मी पण काय होतंय काय नाही, कारण तिथनं रिटर्नची टीप भेटू पण शकते नाही सुद्धा, असं काय सांगता येत नाही. काय तिथं मी कधी गेलोच नाहीये, नवीनच एरिया. तर एकदा बघूया काय होतंय. कस्टमरला जातो पिकअप करतो, पिकअप करून ड्रॉप केलं तुम्हाला दाखवतो काय होतं काय नाही. कस्टमर पण इथंच आहे, बघूया. मित्रांनो, ही वापी गुजरातची ट्रिप ड्रॉप केली आपण. त्याचे आपल्याला 3574 रुपये भेटलेत. ओव्हरऑल आजची अर्निंग सांगतो,
आपण दुपारी 1 वाजता निघालेलो. तर अर्निंग टोटल झाले याच्यात पहिलं 398, त्यानंतर 2000ची ट्रिप जी 2003 रुपयाची होती, सॉरी 2003 रुपये जे रॅपिडोची, प्लस आत्ताची मारली 3500 किती होती बघूया, 3574. तर टोटल 5975चं आपलं हे आजची अर्निंग आहे. आणि आता वाजलेत 1, टोटल 12 तास झालेत. आणि CNG माझा 1000 रुपयाचा गेला, म्हणजे मुंबईत आला मी 500चं टाकलेला, आता गुजरातमध्ये ट्रिप ड्रॉप केल्यानंतर 500चं टाकले. तर बघू शकता इथं टोटल गाडी आपली 357 किलोमीटर झाले. CNG मग फुल आहे, मी मागाशी फुल केला आहे. तर विषय असा ना, इथनं आपण गुजरात आतमध्ये ना एकदम बॉर्डरला समजा वापीला, तर इथनं 170 किलोमीटर काहीतरी मुंबई आहे. मुंबई 170 म्हणजे ते मुंबई सिटीमध्ये नाला सोपारा वगैरे वसई विराळच्या साईडनेच आपण आलोय. तर वसई विराळ तर जवळच आहे, म्हणजे वसई विराळ इथं नाही म्हटलं तरी 70 किंवा 100 किलोमीटर असेल. तर ठीक आहे. तर ओव्हरऑल येताना मी सांगतो आपल्याला बॉर्डरवर काय काय करावं लागतं हे कधी पण लक्षात ठेवा. ही मला अदर स्टेटची इंटरसिटी होती. अदर स्टेटमध्ये कधी आपण जातो, म्हणजे महाराष्ट्र सोडून आपण जर बाहेर जातोय, तर जसं गोवाला एका टाइमला मी गेलो, मी झारखंडला गेलो, म्हणून मला इन्फॉर्मेशन माहिती आहे. तर जसं मला माहिती होतं की बॉर्डरवरनं टॅक्स बनवावं लागतं. तर मी येताना तिथनं हे बघा, हे टॅक्स असतं, हे आठवड्याचं आहे टॅक्स परमिट, म्हणजे टुरिस्ट गाडींना असं ज्याचं परमिट ऑल इंडिया परमिट नाहीये, फक्त महाराष्ट्राचं परमिट असेल, जी महाराष्ट्राची गाडी ओनली स्टेटचं परमिट असेल, तर दुसऱ्या स्टेटच्या बॉर्डरवर जाताना कधी पण हे परमिट काढा. तुम्ही आज जाताना एंट्री करताल, पण बाहेर येताना 100% बॉर्डरवर थांबवतात, किंवा सिटीमध्ये पण कोणी थांबू शकतो, विचारू शकता टॅक्स दाखवा, परमिट दाखवा. याला टेम्पररी परमिट बोलतात किंवा TP पण बोलतात, टॅक्स पेमेंट. तर ही मी येतानाच काढली, तिथं ऑनलाईन पण आपण एम्परिवरून काढू शकतो. तर टोटल तर 158 रुपीज आहे याचे, 158. पण मी तिथे येताना रात्री गुजरात बॉर्डरच्या नंतर तिथं बाजूलाच होते सायबर कॅफे वगैरे, तिथं TP करून बोर्ड लावलेला, त्यांच्याकडे काढून घेतले. त्यांनी 210 रुपये घेतलेत. टॅक्स तर तसा 158 रुपये, पण 210 रुपये त्यांनी घेतलेत. तर ठीक आहे, असू द्या, आपल्याला काय ना, आपण कस्टमर, आणि हे सगळे इन्क्लुडिंग कस्टमर असतं. ठीक आहे, टोल किंवा टॅक्स जे काय असेल ते कस्टमर पे करतो एक्स्ट्रा इंटरसिटीमध्ये. मी लास्ट टाइम गोव्याला पण गेलतो, म्हणून मला माहित होतं. त्या टाइमला माझ्याकडे चुकी झाली, तेव्हा मी एकदम नवीनच होतो. समजा मी गोव्याला जाता डायरेक्टली गेलतो, येताना मला बॉर्डरवर अडवलेलं, तेव्हा मला समजलं की टोलच्या अलावा परमिट जे असतं ते आउट ऑफ स्टेटचं पण असतं, बॉर्डरवर पण TP काढावा लागतो. म्हणून मग एकदा जेव्हा मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो झारखंडला, तेव्हा मी काढलेलं. तेव्हा मला कुठे नाही, फक्त बिहारमध्ये अडवलेलं, कारण बिहार हे ड्राय स्टेट आहे, त्यामुळे तिथं चेकिंग वगैरे चालू असते. तसं गुजरात पण सेम ड्राय स्टेट आहे, इथं पण चेकिंग वगैरे चालू असते, म्हणून टॅक्स काढून जात जावा. बाकी तर ओव्हरऑल आता इथनं मला जर रिटर्न जायचं असेल तर येताना मी CNG फुल करून आलो. माझा इथं आल्यावर नील झालाय, जाताना मला परत पूर्ण नीलच होईल. म्हणजे समजा जर आता नॉनस्टॉप निघलो तर मला 4 ते 4.5 तास लागतील नाला सोपारा किंवा वसई विरार साईडला पोहोचायला. आता बघूया, जर इथं ट्रिप लागणं तर मुश्किल आहे, लागली तर नशीब चांगलं. बघूया, आता माझा विचार तर चालू आहे, नको आपला हळूहळू निघा. पहिला हायवेला जातो, पहिला काहीतरी खातो, कारण मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून, जो नाश्ता करून निघलो त्याच्यावरच आहे. पण ठीक आहे, ओव्हरऑल बिझनेस आता चांगला झाला आहे. पण आता भावाला तर गाडी देऊ शकलो नाहीये, पण म्हटलं जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. कारण मला इतकं माहिती आहे की इथं मी मुंबईला जरी गेलो तिथं मला रिटर्न ट्रिप देईल पुण्याची, तर जे तो रात्रीचे 2000 करतो ते माझे 2000 त्या ट्रिपमध्ये कव्हर होतील. म्हणून मी म्हटलं त्याला ठीक आहे. माझ्या डोक्यात हाच विचार होता की आपण भले रात्री गेलो तर रिटर्न तर यायला भेटणार नाही, एवढी गॅरंटी आहे. ट्रिप भेटू शकते पण नाही सुद्धा, चान्सेस भेटणं 1% आहे, नाही भेटणार आहे 90, सॉरी ट्रिप भेटेल 5% आहे, ट्रिप नाही भेटणार 95% आहे. पण म्हटलं चला आपण जाय पण आपल्या तिथे जाय पण 4-4.5 हजार आपलं CNG वगैरे काढून उरतात ते, प्लस जरी नाही लागलं रिकामा आलो, सॉरी जरी रिकामा आपण मुंबईला आलो तर मुंबईला येताना आपल्याला 500-450-500चा CNG जाईल. आणि जो एक्स्ट्रा टोल होता तो कस्टमरला कडनं घेतला मी, त्यांना जातानीच मी बोललेलो सर 5 हजार ट्रिप नाही मिळत आहे. त्यांची पण ट्रिप कोणी एक्सेप्ट करत नव्हतं, तर ते बोलले ठीक आहे आम्ही याचं टोलचं एक्स्ट्रा असेल ते त्यांनी स्वतःहून दिलं. एक्स्ट्रा टोलचं टोल जास्त 280 रुपये लागतो मुंबई टू इथं वापीपर्यंतचा. तर ठीक आहे, तर आता इथं मी निघतो, आधी जेवण वगैरे करतो, तोपर्यंत ट्रिप लागली तर चांगली गोष्ट, नाही लागली तर कुठं सीट वगैरे भरायचं ऑप्शन कुठं अवेलेबल झालं रस्त्यावर हायवेला वगैरे तर तसं करूया आपण. पहिलं बघायचं जेवायला काय भेटतंय नाही भेटलं, आणि कुठं आपण जातो. CNG जाता तर भरलाय, अर्धा झाला तर कुठे रस्त्यात भरतो, म्हणजे टाकी फुल डायरेक्ट घरपर्यंत. बघूया काय होतंय पुढची.